ट्रॉफी तुम्ही पाहताय जी प्रथम क्रमांकासाठीची आहे, शिवछत्रपतींची प्रतिकृती या ट्रॉफीवरती पाहायला मिळते आहे. यश मोरे मी आपलं लक्ष वेधन आपण जॉईन करा. मी विनंती करेन अजयजी कदम साहेब आपल्याला आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आदरणीय अजयजी कदम साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. प्रणवजी पालकर आपल्याला विनंती असेल आपण चला सामन्याला सुरुवात होईल. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वतः आमच्याशी जॉईन होत असताना पाहायला मिळत आहेत. खरं तर स्वप्नीलजी चोरगे साहेब यांना आपण पाहतोय. मला वाटतं आपण आल्यानंतर काहीशा चर्चा वेगळ्याही होतील आपण जॉईन झाल्यानंतर, कारण मध्यंतरी मी अनेक स्पर्धांच्या माझ्याबद्दल माहिती आली की स्पर्धा चालू आहेत 30-40 जण लाईव्हला बघतायत. आपली स्पर्धा चालू नाही झाली 200-250 जण लाईव्हला बघतायत. सुरुवात तर इथून आहे. ये तो झाकी झाकी पिक्चर अभी बाकी है. चला सामन्याला सुरुवात होईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. यासिन दामनकर आणि रुपेश पवार. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हर्ष दुदुस्करच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. मागील मॅचचा हिरो ज्याने इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहिला, 12 बॉलमध्ये 12 धावा खर्च केल्या, 3 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या होत्या. असा युवा आणि प्रतिभावान असा गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मॅच चांगली होईल यात 3 मात्र शंका नाही आहे. सामना एक चांगला पाहायला मिळेल. पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. नंदकुमार बांडे सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. उत्कृष्ट असे दर्जेदार नेमबाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शिकारीमध्ये महारत आहे आणि तेवढीच तीक्ष्ण नजर त्यांची पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल यावेळेला बॅकलेफ्टला खांदी आणलं होतं यासिन दामनकर. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळाल्यात. पहिला बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतो आहे. अनेक गोष्टींची चर्चा आपण सातत्याने करतो आहोत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान असा सोहळा रंगताना पाहायला मिळतं. आज या स्पर्धेचं हेवा वाटणारं असं आयोजन. हर्ष दुदुस्करची गोलंदाजी मागील मॅचमध्ये चांगली पाहायला मिळाली आणि याही सामन्यामध्ये व्हेरिएशन चांगलं आहे त्याच्याकडे. यावेळेचा बॉल रडारमध्ये आला होता. मागील मॅचचं कंटिन्युएशन याही मॅचमध्ये पाहायला मिळतं. यासिन दामनकरच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. यस गोगावले साहेबांचं एक गीत तुम्ही ऐकतात. खरं तर महाराष्ट्रातील एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो आदरणीय दमदार आमदार आपला माणूस आपला आमदार श्री भरत शेठ गोगावले साहेब, मंत्री रोजगार हमी फल उत्पादन खार भूमी महाराष्ट्र राज्य, शिवसेना विधिमंडळ उपनेते, आमदार 194 महाड विधानसभा आणि दक्षिण रायगडाचं भगवं वादळ म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. आदरणीय भरत शेठ गोगावले साहेबांचं एक गीत आपण ऐकलं. पुढचा बॉल यावेळेला बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथून मात्र धाव मिळणार नाही. हा डॉट बॉल येतोय. संदीप जाबडे आणि आदिल मजगनकर लगातार 3 बॉल 3 षटकारांसाठी 2000 रुपये यासिनसाठी आलेले आहेत.
यावेळेस बॉल बॅकची आउटसाइड आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. सिंगल इथूनही मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून कोंडवी विभाग असोसिएशनचे सचिव आदरणीय अजयजी कदम साहेब ज्यांचं आगमन झालेलं आपण पाहतो आहोत. अजयजी कदम साहेब आपलं हार्दिक असं स्वागत. गोगावगावचे सुपुत्र. पुढचा बॉल घेऊन हर्ष दुदुस्कर पुन्हा एकदा सज्ज होईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल जास्तीचा बाहेरून जाणारा इथून पाहायला मिळाला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. बॅटिंग टीमने DRS घेतलाय. बॅटरने बॉलला फॉलो केलं होतं हेच सांगणं प्रयत्न पंचांचा इथून पाहायला मिळाला. प्रदीपजी शिंदे सर यांना तुम्ही पाहत आहे. रायगड प्रीमियर लीग यावर्षी संपूर्ण दिवस स्पर्धा ज्यांनी कव्हर केलेली आहे असे उत्कृष्ट एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. आजपासून आपण सातत्याने लक्ष वेधूयात की ज्याला कोणालाही पारितोषिक लगवायचं आहे त्यांनी प्रथमतः ते आणून द्या आणि मगच अनाउन्समेंट होईल आणि पारितोषिकाची अनाउन्समेंट एकदाच होईल. त्यामुळे ज्याला कोणालाही पारितोषिक लगवायचं आहे त्यांनी प्रथमतः इथे आणून द्या आणि पारितोषिकाची अनाउन्समेंट ही एकदाच होईल. हा व्हाईट बॉल येत असताना मला मिळाला. अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये अतिरिक्तने भर पडेल जिथे 8 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. स्वप्नीलजी चोरगे साहेब आमच्यासोबत उपस्थित आहेत. स्वतः एक उत्कृष्ट गुणलेखक म्हणूनही कामकाज पाहत आहेत. जिथे कमी तिथे आम्ही म्हणत असताना स्वतः उपाध्यक्ष साहेब आमच्यासोबत आहेत. थोडी घाई व्हायला हवी. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. प्रत्येक संघात आम्ही लक्ष वेधू. प्रत्येक बाबीमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस थोड्यामध्ये होत असताना पाहायला मिळेल. 2 उपविजेते खेळत असताना पाहायला मिळतील. यावेळेस हा बॉल उंच गेला. लांब किती जाणार. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. विरुद्ध दिशेमध्ये जात असताना बॉल पर्यंत पोहोचली होते. धावा इथूनही मिळत असताना पाहायला मिळतील. त्या एकंदरीत त्या बॉलवरती त्या 2 अध्यक्ष आपण पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती बनलेलं पाहायला मिळाल्यात. नेक्स्ट मॅच शौर्य अकॅडमी पोलादपूर आंबेडकर नगर त्याच्या अगेन्स्ट खेळेल ज्योती एंटरप्राइजेस. दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. थोड्याच वेळामध्ये इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा बनलेल्या आहेत त्या 10 विदाउट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती आहेत. विनीत सकपाळ गोलंदाजी मार्कवरती येतोय. खरं तर बेसबॉलसाठी भारताच्या बाहेर जाऊन देखील त्याने बेसबॉल खेळलेला आहे आणि एक असा खेळाडू ना की सातत्याने क्रिकेटही चांगलं खेळत असताना पाहायला मिळाला. पावसाळी क्रिकेट हे त्याचं आवडीचं क्रिकेट राहिलंय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्याने त्याला आपण खेळत असताना पाहायला मिळालाय आणि आज तो स्वतः गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. सडवली गावाला बिलॉंग करत असताना तो पाहायला मिळतो. शीर भैरवनाथाच्या आशीर्वादाने खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरवत असताना आपण पाहिलेले आहेत. यावेळेस हा बॉल लिडिंग एज. मागील मॅच मध्ये ज्याने धावांचा रतीब रचला होता आणि जो मॅन ऑफ द मॅच हकदार राहिला तो या मॅच मध्ये इथे महत्वाच्या क्षणाला संघाची साथ सोडतोय. यासिन दामनकर आउट. थँक यू. थँक्यू. आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब यांचं एक गीत आपण ऐकतो आहोत. जिल्हा परिषद सदस्य रायगड जिल्हा युवा सेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य युवा सेना सचिव कोकण विभाग आणि तथा युवा सेना रायगड लोकसभा संपर्क प्रमुख. विनीतचा पुढचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कमलेश जगताप आल्यात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव कमलेशच्या पाठीशी आहे. मागील मॅच मध्ये उत्तमरित्या बॅटिंग त्यांनी केलेली आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. त्याहूनही अधिक चांगली गोलंदाजीसाठी तो आणला जातो.
एक मुरब्बी अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. धाव फलकावरती एकंदरीत 11 बनलेले आहेत. यावेळेचा बॉल पवारचा वार फिका पडलाय. क्षेत्ररक्षक दुदुस्का चेडूच्या खाली येतोय. झेल त्याने टिपला फलंदाज. इथे मात्र रुपेश पवार आउट. आणखीन एक धक्का लागत असताना मला मिळतो आहे. 2 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर आदेश तुडीलकर. मैदानाच्या आतमध्ये टीमचा नेता, दिशादर्शक, तारणहार, संघाचा लीडर आहे आणि किती लीडर आहे ना तो आता पाहावा लागणार आहे. मागील मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. स्वतः मुजम्मिलजी तांबे साहेब हे देखील या सामन्याकडे कटाक्ष लक्ष वेधून आहेत. स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहत आहोत. विकेट आली आहे मागील बॉलवरती. हा बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडने केला होता. एक्स्ट्रा कव्हरला एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न कोणताही झालेला नाहीये. सिंगल येत असताना पाहायला मिळते. विनीतने जकडून ठेवलं पायामध्ये. बेड्या टाकल्यात. फलंदाजांना मुभा दिले नाहीये. चांगल्या दर्जाचं लाईव्ह कव्हरेज तुम्ही पाहता. हाय डेफिनेशन कॅमेरा टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून वापरण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. सिंगल आली या संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 बनल्या. त्यावेळेचा बॉल कमलेश जगतापच्या रडारमध्ये येऊ दिलेला नाहीये. विनीत काय गोलंदाजी करतोय तो. जिथे मात्र मेन कॅमेरा अँगल आणि अर्थात एक क्षणचित्र कैद करण्यात येत असताना हाय डेफिनेशन कॅमेरा तुम्ही पाहता जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा सामन्यांमध्ये वापरला जातो, IPL मध्ये वापरला जातो, असा हा कॅमेरा तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. या विनीतला कैद करत असताना तुम्ही पाहता स्क्रीनवरती त्याचा हावभाव सारे काही इथे दर्शवले जातात. यावेळेचा फटका फसला. कॅज्युअल अप्रोच इथे कमलेश जगतापचं पाहायला मिळालंय. कॅच ड्रॉप. झेल लिलया व्हायला हवा होता. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल घेण्याचे प्रयत्न इथून मात्र कुठे ना कुठेतरी अंगलट आले. जीवदान मिळालंय. कमलेश जगतापला सिंगल आली. धावफलकावरती बनल्या त्या 13. या षटकामध्ये आल्या त्या केवळ आणि केवळ 3 धावा धावफलकावरती बनलेल्या त्या 13. फलंदाज बाद झालेत एकंदरीत 2. थँक्यू. पहा जे काही कुपन्स आहेत ते अर्थात चालू आहेत आणि त्यामुळे भाग्यवान विजेत्याला भरपूर काहीतरी जिंकण्याची मुभा आहे. आज तुम्ही पाहिलं सिद्धेश युवा मंच यांच्या सौजन्याने भव्य लकी ड्रॉ जे मोफत आणि मोफत आहे. फ्री तब्बल 50 बक्षिसांचा वर्षा आपण करतो आहोत. प्रथम विजेत्याला स्कूटी आहे. द्वितीय विजेत्याला फ्रीज दिला जातोय. तृतीय क्रमांक विजेत्याला LED TV आपण देतोय. वॉशिंग मशीन 1 आहे. टॉवर फॅन 1 आहे. स्मार्ट वॉच 5 आहेत. इस्त्री 5 आहेत. मिक्सर 5 आहेत आणि SK ची ब्रँडेड बॅग या 30 दिल्या जाणार आहेत. केवळ फ्री आणि फ्री. आजच तुम्ही कुपन घेऊ शकता आणि शेवटच्या आणि अंतिम दिवशी तुम्ही विजेते आहात काय पाहिलं जाणार आहे. यावेळेला मागील बॉलवरती कॅच ड्रॉप झाला होता कमलेश जगतापचा. त्याने ठोकला. पुढच्या बॉलवरती षटकार. थँक्यू. ठिकाणी जिथे तात्याला आपण पाहिलं होतं
आदरणीय सैनिक नगर से अध्यक्ष सुमीजी घाटे साहेब ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. साहेब आपलं हार्दिक स्वागत. यावेळेचा बॉल पंचाकडे लाऊड अपील, लेग बी 4 प्लम्प. धक्का लागला महत्वाचा. कमलेश जगताप आउट. थँक्यू. लेग बी 4 साठी DRS नाही आहे. लेग बी 4 साठी DRS नाही आणि कॉट बिहाइंड विकेट साठी या दोन गोष्टींसाठी DRS अवेलेबल नाही आहे. तुम्हाला बाकी कोणत्याही गोष्टीसाठी DRS तुम्ही घेऊ शकता. स्पर्धेचा पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या आधीच आपण ही माहिती दिलेली आहे. लेग बी 4 साठी DRS अवेलेबल नाही. थांबा कमलेश, थांबा 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 थांबा. चला पंच या. फक्त कॉट बिहाइंड साठी DRS नाहीये. लेग बी 4 साठी आपण DRS ठेवलेला आहे. आपण त्याची जाणीव जिथे माहिती घेतली आणि तदनंतर पुन्हा एकदा या निर्णयामध्ये आपण बदल करतो आहोत. चला इथून पुढे स्पर्धेमध्ये लेग बी 4 साठी DRS आहे. आतापर्यंतचा पहिला DRS आहे लेग बी 4 चा. चला डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर करण्यात आला. इथून पुढे प्रत्येक संघाच्या माहितीसाठी की लेग बी 4 साठी DRS आहे आणि पहिला DRS होता. त्यामुळेच थोडंसं या गोष्टीकडे आपण लक्ष वेधून घेतलं. ग्राउंड पंचांनी हा निर्णय दिला होता की फलंदाज बाद आहे, परंतु तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. आउट आहे बॅटर. चला आउट आहे बॅटर, अर्थात फलंदाज आणखीन एक बाद होईल. कमलेश जगताप आउट होत असताना बाला मिळतोय. धक्का लागला महत्वाचा. फलंदाज इथून बाद होत असताना बाला मिळाला आणि DRS आता मात्र गमावलेला आहे. बॅटिंग टीमने याच्याकडे लक्ष वेधूयात. आता DRS तुमच्याकडे केवळ एकच अवेलेबल आहे, याच्याकडे लक्ष वेधूयात. संकेत मोरे अर्थात तात्याला आपण पाहत होतो बाउंड्री लाईन वरती. प्रत्येकाने आज तालुक्याचा क्रिकेट सातत्याने गाजवण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूने केलेला आहे. कमलेश जगतापच्या बॅटमधून 8 धावा येत असताना पाहायला मिळाला, ज्यामध्ये इन्क्लुडिंग एक षटकार होता. पुढच्याच बॉलवरती काही ना काहीतरी मोठं करण्याच्या प्रयत्नात तो बाद होत असताना इथून पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतं. दिनेश जडानेला आपण पाहतो आहोत मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. यावेळेचा बॉल कमी गतीचा इथून पाहायला मिळाला होता. हर्ष दुधुस्करची खासियत राहिली आहे, व्हेरिएशन चांगलं करतो. व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी करण्यामध्ये त्याच्याकडे महारथ आहे. हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळाला. गोलंदाजाने अपील करण्याच्या आधीच विनीत सकपाळने मोठ्याने अपील केला होता.
त्यामुळे पंचांनी ती उचलून धरली होती लेग बिफोर साठी. सातत्याने विनीतलाही चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलंय. तालुका स्तरीय मध्ये खेळाडू खेळत असताना आपण पाहतोय. या वेळेचा बॉल बाकफुटला आले होते. क्रीजचा वापर चांगला केला. बॉलच्या रेषेमध्ये येऊन देत नाही आहेत हर्ष दुधुस्कर. युवा आहे, जिगरबाज आहे, चांगली गोलंदाजी करतोय उद्योन्मुख खेळाडू. पहिल्या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह स्पेल राहिला. या आधीच्या बॉलवरती षटकार आला आणि तदनंतर सडे तोड उत्तर दिले. लगातारचे 2 डॉट बॉल आलेत. विकेट मिळवला. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्याने मात्र ते शहाण पण त्याला लवकर सुचलं. लोड फुलटोत होता. लॉफ्टेड ऑफ ड्राय डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने येईल. सिंगल एकापेक्षा जास्तीचे काही नाही. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते. 20 धाबा धावफलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धाबा धावफलकावरती बनलेले आहेत. एक उत्कृष्ट दर्जाचा खेळ आपण पाहत आहोत. अगदी लांबून जर का इथून पाहायचं जायचं झालं नाही या मैदानाकडे, एखादी टाचणी जरी मैदानाच्या आतमध्ये पडलेली असेल तीही शोधता येऊ शकते. इतकी चांगलं विद्युत प्रकाश तुम्ही पाहत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार येऊन देखील पुढील 5 बॉलमध्ये केवळ आणि केवळ 1 धाव खर्च केली. 1 विकेट देखील प्राप्त केला होता दुधुस्करने. द्वितीय धाव फलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 20. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि तिथे मात्र आपण एक छोटासा घेऊया डीजे ब्रेक. डीजेकडे धाव्यात. एक मधुर संगीत ऐकूयात. 20 ला बाद झाल्यात. 3 फलंदाज बाद. त्वरित बाहेर या. इथून पुढे 8 मॅचेस अजून बाकी आहेत. चला घाई करा. त्वरित मैदानाच्या बाहेर या. लकी ड्रॉचे कुपन्स अवेलेबल आहेत जे मोफत स्वरूपामध्ये आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या टीमला टेन्शन नको. 8 मॅचेस नाही आहेत बाकी बाबांनो. एक लक्ष वेधन मी प्रवेशद्वाराच्या समोर असणारे जे काही प्रेक्षक वर्ग आहेत दादांनो, आपल्यासाठी गॅलरीज बनवण्यात आल्यात. सिद्धेश शेठ युवा मंच आणि आज आपण पाहतोय यंगस्टार पोलादपूरच्या माध्यमातून आपल्यासाठी गॅलरीज उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कृपा करून आपण गॅलरीज मध्ये बसून या स्पर्धेचा आस्वाद घ्या. फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये बनलेल्या त्या 20 आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कमध्ये विनीत कंटिन्यू केले. फ्रंट लाईन गोलंदाजानं. आघाडीचे गोलंदाज स्वतः गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना आपण पाहत आहोत. चला थोडी घाई व्हायला हवी विनीत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. मोठं शेड्यूल आहे. 6 मॅचेस आणि मला सडवलीकर कधी त्या दिवशी येईल त्या दिवशी सामना असेल. केवळ आणि केवळ फ्लॅग आणि फ्लॅग्सच पाहायला मिळतील. तो स्वतः सडवलीकर आहे. तोही गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय. त्या दिवसाची वाट पाहावी लागेल. केतनजी खाडे साहेब यांचाही संघ ज्या वेळेला खेळेल त्या वेळेला देखील तुम्ही फ्लॅग्स भोकू सर्व काही पाहाल. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला होता. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. हा बॉल जो मात्र डॉट बॉलने सुरुवात झालेली पाहायला मिळाली आहे. यावेळेचा बॉल उंच हवेमध्ये. हवेच्या लाटांवरती स्वार होत सीमारेषेच्या बाहेर आदेश तुडीलकरच्या बाटमधून आला षटकार.
यावेळेचा बॉल आडव्या बॅटने दिनेश सातत्याने मोठी फटकेबाजी करतोय. सिंगल त्याच्याही बॅटमधून इथून पाहायला मिळाली. षटकारानंतर सिंगल आली. संघाची धावसंख्या वधारती. धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या या एकेरीच्या मदतीने. धावफलकावरती रन्स तुम्ही पाहिला तर एकंदरीत 27 आहेत. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल यावेळेला बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक तैनात. काय कॅच टिपली आहे. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक एफर्ट. धक्का लागला आणखीन एक. या वेळेला महत्वाचा फलंदाज टीमचा नेता आउट होतोय. आदेश चुडीलकर आउट. थँक्यू. महत्वाचा धक्का इथे लागलाय. 27 धावा धावफलकावरती आहेत. एक दर्जेदार झेल इथून पाहायला मिळाला. स्वतःला स्ट्रेच केलं होतं. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मनोज येत असताना पाहायला मिळतोय. विकेट गमावल्यात. या फ्रंट लाईन गोलंदाजांनी कार्यक्रम चांगला केलाय अद्यापचा. पुढचा बॉल. पहिलाच बॉल केवळ दिशा देण्याचा प्रयत्न. जिथे आधुनिकतेचा आविष्कार. काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच थोड्याच वेळामध्ये टॉस होत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला पराभूत झालेला संघ पाहायला मिळणार आहे तो शौर्य अकॅडमी पोलादपूर आंबेडकर नगर आणि त्याच्या अगेन्स्ट ज्योती एंटरप्राइजेस. शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातील. पुढचा बॉल हा उजव्या एसीच्या बाहेर ठेवला होता. वेग चांगला आहे. डॉट बॉल येतोय. या षटकामध्ये थया नाचवलं फलंदाजांना. चांगली गोलंदाजी केली विनीत सकपाळने. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा बनल्यात त्या केवळ आणि केवळ 27. फलंदाज बाद झाल्यात एकंदरीत 4. अजयजी मोरे साहेब गोळेगाणी आपलंही हार्दिक स्वागत. अजय मोरे म्हटल्यानंतर तात्या पाठीमागे पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये आपण वळूयात. धक्का लागला आणखीन एक. आदरणीय सचिनजी दरेकर साहेब ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कपती स्वतः खजिनदार साहेबांना आपण पाहत आहोत. स्वतः गोलंदाजी मार्कपती दाखल होत असताना पाहायला मिळतात. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे खजिनदार सुनीलजी उतेकर साहेब यांना आपण पाहत आहोत. मंगेजी बिलोसे साहेबांनी एक गोष्ट आवर्जून सांगितलं. एक शब्द पुढे लावायचाच नाही मुळात. कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या नावापुढे. पुढचा बॉल यावेळेला हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला केलाय. हुक केला आणि धावांना बुक केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. थँक्यू. चौकार आलेला पाहायला मिळाला. त्यावेळेस बॉल फुललेला पुन्हा एकदा पाहायला मिळतो. डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक शुभम हलगर्जीपणा दाखवत होता. जिथे त्याला असं वाटलंही नव्हतं की सेकंड रन कंप्लीट होईल, परंतु 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. एलईडी स्क्रीन ऑपरेटर कृपया लक्ष द्या. एलईडी स्क्रीनकडे. एलईडी स्क्रीन ऑपरेटर. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय त्या 33 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात.
पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न इथून मात्र घडला तरी काय. बॅटर बीट, विकेट कीपर बीट आणि रन्स येत आहेत लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. बाईटच्या स्वरूपामध्ये 4 धावा. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. याही वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हा दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्राची धाव येत असताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण काही क्षणामध्ये करणार आहोत. कल्पेजी मोहिते यांना देखील तुम्ही या व्यासपीठावरती पाहत आहात. या विभागाचं नेतृत्व आहे. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न खाली राहिला. बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. सुनील उतेकर यांना आपण पाहत आहोत. खजिनदार आहेत म्हटल्यानंतर काटकसर तर निश्चित करणारच आणि ते याही सामन्यामध्ये करताना पाहायला मिळाले. डॉट बॉल चांगले आलेत. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथून घडला तरी काय. एक धाव निश्चित आली. दुहेरीचा प्रयत्न, दुसरी धाव, 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. या लेग बाय झालेली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आता. फिल्डिंग टीमने चॅलेंज केला पंचांच्या डिसिजनला. या आपण संदीपजी माने साहेब यांना विनंती करूया. संदीपजी माने एक उत्कृष्ट क्रिकेटर, परंतु 22 आकडा त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वाधिक महत्वाचा आणि लकीएस्ट आहे असे संदीपजी माने यांना आपण पाहत आहोत. आज तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कार्यरत आहेत. द लेजंड लोअर फुलटॉस बॉल पिक करून षटकार ठोकण्याची किमया या महाडच्या बहादराकडे नेहमीच पाहायला मिळाली असे आज पंच म्हणून त्यांना आपण पाहत आहोत. संदीपजी माने सर, त्याच वेळेला आज बंटीजी जाधव सरांना आपण पाहत आहोत. नंदकुमार मांडे यांना आपण पाहतोय. खरं तर त्यांच्या संस्थेचे सचिव म्हणून ओमकार गाडगे यांना आपण पाहतो. सदस्य आहेत निलेशजी पवार. नॉट आउट अ बॅटर. चला, रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला दोन्ही टीमकडे. आता एक एक DRS अवेलेबल आहे. चला, थोडी घाई व्हायला हवी. मॅच DRS ची बनवू लागली आहे. थोडी घाई करा. पुढच्या मॅचचा टॉस ही बाकी आहे आणि 5वा षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. केवळ एका चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम ज्या वेळेला घेण्यात येईल किंवा DRS असेल, सर्वांनी एकत्रित येऊ नका यापुढे. 40 धावा धावफलकावरती आहेत. सुनील उतेकर पुढचा बॉल. 40 धावा धावफलकावरती बनलेल्या बॉल मिळाल्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. शेवटचा चेंडू या षटकातील. दिनेशला आपण पाहतो. स्ट्रायकर एंडला सिंगलचा प्रयत्न, ती यशस्वीरित्या कंप्लीट होते. इथून तिथे, तिथून इथे फेका फेक चालू आहे. क्रिकेटचा खेळ आहे का रगोरीचा? केवळ फेका फेक पाहायला मिळाली. लेग बाईज इथून येते. या षटकामध्ये आपण पाहिला तर गोलंदाजाचा बोलबाला चांगला राहिला. धावा रोखण्याचा प्रयत्न निश्चित करण्यात आला आहे, परंतु एकंदरीत स्कोर कार्डवरती रन्स बनलेले आहेत. त्या 42-42 ऑन दी बोट एंड ऑफ दी 5th ओव्हर. थँक्यू. या षटकामध्ये 7 धावा आल्या आणि 8 लेग बाईसच्या होत्या. बाईज आणि लेग बाईसच्या 8 आल्या. त्यामुळे सुनील उतेकर म्हणतील मी अकाउंट चांगलं ठेवलंय. 7 धावा खर्च केलेल्या आहेत. स्वतः अकाउंटंट आहेत, खजिनदार आहेत, त्यामुळे त्यांचं अकाउंट साफ सूत्र आहे. जिथे 8 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केलेल्या बाला मिळाल्या आहेत. एकंदरीत या धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर धावफलकावरती आहेत त्या 42. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. संकेत मोरे अर्थात तात्या गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम गोळेगाडी.
त्याला आपण पाहतो गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना बंटीजी जाधव सर एक उत्कृष्ट पंच, त्यांना देखील तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून कामकाज करत असताना अगदी त्याच वेळेला नंदकुमार मांडे सरांची ही अदा, प्रत्येक जण त्यांच्या यादेवरती फिदा आहे. हँड ग्लोव्स त्यांनी वेअर केलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात गोलंदाज संकेत मोरे बोट, जिथे 42 धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेस बॉल लोड फुलटोत होता. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. सिंगल निश्चित मिळाली. दुहेरीचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळालाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिहेरीचाही प्रयत्न होतोय. 2 धावा वेगाने कंप्लीट होत असताना पाहायला मिळालेल्या आहेत. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 44 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, पुरा करी दिलेला वादा आमचा सिद्धेश शेठ दादा, आणि खरं तर त्यांनी दिलेला वादा आज पूर्ण केलेला आहे. आज तुम्ही पाहताय माजी उपनगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती सिद्धेश संजय शेठ साहेब यांना, आणि ते स्वतः या मैदानाचा फटका मारत असताना यश मोरे अगदी त्यांच्या जवळचे म्हणून आपण त्यांना पाहतो, आणि यश अगदी सिद्धेजी शेठ साहेब यांच्या जवळचे म्हणून आपण त्यांच्याकडे गेले अनेक वर्ष पाहत आहोत. डॉट बॉल आलेले पाहायला मिळाले. तात्या गोलंदाजी मार्कमध्ये पुढचा बॉल. या वेळेला हेलिकॉप्टर लुक दिला लॉंग ऑफला. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल त्यावेळेला होणार नाही या धाबांचा तोटा. रन्स मिळाल्या 4. असवकार. आणखीन एक चौकार येत असताना इथून पाहायला मिळाला. गॅप मध्ये खेळला होता. लॉफ्टेड का ऑफ ड्राय इथून पाहायला मिळत होता. त्यावरती चौकार आला. तात्या पुढचा बॉल. यावेळेला फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. जजमेंट चांगलं होतं परंतु इथूनही कॅच ड्रॉप. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिहेरीचा प्रयत्न, तिसरी देखील कंप्लीट झाली आहे. कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळाला होता. धावा मिळाल्या ते एकंदरीत 3. संघाची धावसंख्या 51. 51 ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न इथून काय चालू आहे. मोठे फटके आलेले नाही आहेत परंतु सिंगल डबलने मॅचला कलाटणी दिलेली आहे. धावा पुन्हा एकदा मिळाल्या. त्या 2 संघाची धावसंख्या वेगाने बदलते. 53 आहेत. 53 ऑन दी बोर्ड. 53 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 53 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तात्या पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. शेवट गोड केला आणि दिनेशच्या बॅटमधून आला शेवटच्या बॉलवरती षटकार. चला या नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतो. धावफलकावरती धावा बनल्यात त्या एकंदरीत 59 धावा धावफलकावरती 60 धावसंख्येचं टार्गेट आहे. या नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. एका बाजूला असेल संघ शौर्य अकॅडमी पोलादपूर आंबेडकर नगर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ ज्योती एंटरप्राइजेस. ज्योती एंटरप्राइजेस टीम कॅप्टन या पण अभि केसरकरचं लक्ष वेधत आणि ऋतिक साळवी शौर्य अकॅडमी पोलादपूर आंबेडकर नगर. टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन याचा लातूरीत. आणि जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूयात. आमचे जवळचे मित्र आणि तथा उत्कृष्ट समालोचक निलेजी पवार सरांचा आवाज ऐकूयात. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सचिव राजेदादा सकपाळ या आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. अजय कदम साहेब या आपल्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. एका बाजूला शौर्य अकॅडमी पोलादपूर आणि त्यांची
सचिन गुरुजी आपण देखील या. आणि ज्योती एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान आपल्या हे पुढचा सामना. दोन्ही संघांनी सामना एक एक गमावलाय. आता हा सामना जिंकायचा आहे आणि या स्पर्धेत थांबायचंय. हाराल तर ही स्पर्धा पुढच्या वर्षी तुम्हाला वाट पाहावी लागेल. या साहेब आपण या ठिकाणी अजयजी या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टेल इज अ कॉल. टॉस जिंकलाय. यस पुन्हा एकदा धन्यवाद साहेब. आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं. टॉस अभि जिंकलाय आणि आता निर्णय काय असणार आहे? आता फिल्डिंग करू आम्ही, कारण लास्ट मॅचला विकेट गेल्यावरती बॅटिंग झाली नाही. कारण खूप विकेट गेल्या. रन जर झाल्या असत्या 50 रन बोलला तर आम्ही टार्गेट थांबू शकलो असतो, पण रन नाही झाल्यामुळे आम्ही मॅच पहिली हरलो. आता या सामन्यामध्ये शौर्य अकॅडमी हा संघ देखील पराभूत झाला, परंतु बॅटिंग लाईन त्यांच्याकडे देखील. आता त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखू त्यांना. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. डू ऑर डायची मॅच आहे. नक्कीच भेटेल. आता खूप साऱ्या शुभेच्छा अभि तुम्हाला असणार आहेत. ऋतिक तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग घेणार होतो. आता बॅटिंग करायची पहिल्यांदा. आता टार्गेट पहिल्या मॅचमध्ये जास्ती होतं. आता तुम्ही किती धावांचं टार्गेट सेट करणार? 70+ तरी करू, कारण की आम्हाला आमची बॅटिंग नाही झाली मागं, पण आता नक्कीच करू. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत ऋतिक तुम्हाला देखील. टॉस जिंकलाय. पुढच्या मॅचमध्ये एका बाजूला ज्योती एंटरप्राइजेस आणि एका बाजूला शौर्य अकॅडमी पोलादपूर. टॉस जिंकून ज्योती एंटरप्राइजेस टीमने प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. युवा उद्योजक कोंडी विभागाचे सचिव अजयजी कदम साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आमचे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सचिव तसेच कोंडवी विभाग क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष राजेदादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते केला जातोय यथोचित मान सन्मान. धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात. साहेब देखील म्हटले की ही स्पर्धा गावीच झाली पाहिजे आणि पोलादपूरमध्येच झाली पाहिजे, कारण प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला आहे. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होते. धन्यवाद. चला धन्यवाद जयजी भोसले सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, पोलादपूर तालुक्याची नंबर 1 क्रिकेटची स्पर्धा PTPL. पोलादपूरमध्ये स्पर्धा ती म्हणजे पोलादपूर शहरात पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत यंगस्टार पोलादपूर सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. संचित खरोसे आमच्या गुणलेखन भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय, पण त्यांच्या भूमिकेमध्ये आमचे 4ही पंच आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. नाजिम तिवडेकर आपण कुठे असेल तर संपर्क करा. चला गाडी तिकडे आली आहे गेट जवळ, पार्किंग व्यासपीठाच्या मागे. सर्व काही या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ कुपन फ्री आहे, त्याचा देखील तुम्ही आस्वाद घ्या. आपल्या नावाची नोंदणी करा आणि लकी ड्रॉ कुपन आमच्या व्यासपीठाच्या समोर अगदी तिकडे तुम्ही घेऊ शकता. चला घाई करा. थोडंसं फास्ट खेळ. आता 11:14 झालेत. सामना आपण तिसरा पाहतोय. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय आणि आता या मॅचमध्ये जो जिंकेल तो क्वालिफाय होईल सुपर 12 साठी. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय यासीन दामणकरला आपण पाहतोय. नासिरभाई मजगनकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आता 60 धावा डिफेंड करणार का? बॅटिंगसाठी मैदानात दाखल होतोय विनीत सकपाळ आणि त्याच्या जोडीला प्रणय. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी सांगितलंय की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. एक्स्ट्राची धाव फलकावरती जी मात्र पाहायला मिळते. सुरुवात मात्र खराब झाली आहे. गोलंदाजी यासीन दामणकर कडून पहिल्या मॅच मध्ये तब्बल 32 धावांची खेळी त्याने साकारली होती. गोलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये त्याने कमी धावा खर्च केल्या आणि विकेट त्याला 3 मिळाल्या होत्या.
तो पुन्हा एकदा वेगानं स्वार करत असताना गोलंदाजी करतो. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय डीप मिड विकेटला, चेंडू मार्गस्थ होणार का? हो झालाय. बॉल निघाला सीमारेषा पलीकडे आणि आला हा पहिला चौकार. प्रणय आला, पहिला बॉल वाईड आला, त्याच्यानंतर चौकार आला. 5 धावा एका बॉलवरती आता सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि एक डीप मिड विकेटला आदेश तुडीलकर स्वतः तो मात्र पाहायला मिळतो. वेगाने बॉल हा खाली राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. पाहत राहिला बॅटर, बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी. प्रणयला मात्र आता या बॉलवरती थांबवलं गेलंय. अष्टपैलू खेळाडू आहे यासिन दामनकर. आमिर धामणकर यांना आम्ही पाहतो नेहमीच पहिलं PTPL पर्व आणि त्यामध्ये आमिर धामणकरची गोलंदाजी अगदी वेगाने त्याने केली गेली होती, बॅटिंग चांगली केली होती. परंतु आज या PTPL पर्व 5 मध्ये त्याचाच भाऊ चांगली कामगिरी करतो. ड्राईव्ह केला, गॅप मध्ये खेळा, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, आउटफील्ड फास्ट, थांबणार नाही बॉल, जाऊन पोहोचेल 4 धावांसाठी हा चौकार. थँक्यू. चौकार आला, गॅप मध्ये हा स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉवर पेचं षटक आहे, पॉवर पेच्या षटकामध्ये फटकेबाजी मात्र करतोय. प्रणयच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचाच बॉल, फॉलिंग स्लिप खेळायचा प्रयत्न, पायावरती प्लम, LBW विकेट. थँक्यू. SD जाधव यांचे देखील आगमन या ठिकाणी पाहतोय. पोलादपूर 11 संघाचं गीत ज्यांनी सादर केलं असे सोमनाथ दिलीप जाधव यांचं देखील आगमन या ठिकाणी होते. आपलं हार्दिक स्वागत. चौकार 2 आले, त्याच्यानंतर प्रणयला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. गोलंदाजी करत असताना अगदी वेगाने गोलंदाजी आणि पायावरती चेंडू ब्रश झाला. पंचांनी लगेचच बोट आकाशाकडे केला आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. संघाची धावसंख्या जी मात्र पाहायला मिळते ती 9 या धावसंख्येवरती. 2 चौकार आले होते पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि 1 विकेट आता मिळाली आहे. 60चा पाठलाग करायचा आहे. अजूनही जर पाहिलं तर इथून 51ची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. SK लाईव्ह इव्हेंटला, SK लाईव्ह इव्हेंटचे अगदी संघमालक निलेश महाबदी आणि तसेच आपण पाहतोय दत्ताराम मोरे, उपतालुका प्रमुख शिवसेना यांनी सादर केलेला हा संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला होते. हर्ष दुधुतकरची गोलंदाजी आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिली. 2 षटकामध्ये 12 धावा त्याने केवळ खर्च केला, इकॉनॉमिकल राहिला आणि सामनावीराचा हकदार देखील त्याने पटकावला होता. या मॅच मध्ये 2 ओव्हरमध्ये 17 धावा त्याने केल्यात. परंतु इथं काय घडतंय, क्लीन बोल्ड केलाय, दांडी गोल करतोय. आणखीन 1 विकेट. यासिन दामनकरचा वेग, फलंदाज माघारी येत असताना पाहायला मिळतोय. खेळाडू बाद. थँक्यू. थँक्यू डीजे. एक लक्ष वेधेन मी, प्रवेशद्वाराच्या समोर, अगदी प्रवेशद्वाराच्या समोर बालाजी आईस्क्रीमच्या शेजारी असणारा प्रेक्षक वर्ग थोडंसं पाठीमागे सारखा, अन्यथा आपण येऊन या स्टँड मध्ये बसायचं आहे. सर्वांना विनंती आहे तिथे गर्दी करू नका. यस, सूरजी सोनवणे तिथे विजयती दळवी साहेब आहेत, कृपा लक्ष वेधन मी तिथे. अनिरुद्ध भोसले आपण देखील तिथे आहात. ओमकार शेलार, मला वाटतं ओमकार शेलार सकाळपासूनच उभा आहे तिथे. थोडंसं बाजूला करा तिथे असणाऱ्या प्रेक्षक वर्गाला. धन्यवाद. चला, हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज यासिन दामनकर सज्ज होतोय. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक यासिन दामनकर आपल्या नावावरती करेल का?
मारला, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही, तिकडे बॉल जाईल, सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि धावा या बॉलवरती मिळतायत त्या 4. आज पोलादपूर तालुक्यामध्ये एकच चर्चा आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत माननीय श्री विकास शेठ गोगावले साहेब पुरस्कृत सिद्धेश शेठ युवा मंच आणि यंगस्टार पोलादपूर आयोजित असणारी स्पर्धा. नाद केला पण वाया नाही गेला. अरे नाद करा, आमचा नाद कुठं करताय हेच मात्र सांगतायत. सर्व प्रेक्षक आज या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होते. सिद्धेश शेठ युवा मंच, सर्व पदाधिकारी. धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकांमध्ये धावा बनवल्यात, त्या 19 धावा बनवल्यात 2 षटकांमध्ये. विकेट जर पाहिल्या तर 2 बाद आहेत, 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या बॉलवरती एफर्ट्स चांगले पाहायला मिळाले होते. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू होता, बॉल आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. धावा 4 आल्या. विनीत सकपाळ्याच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळाला. पव्या थोडासा वेळ जास्त घेत आहेत, थोडीशी घाई करा आदेश, कारण वेळेचं बंधन आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला 6 षटकं टाकायची आहेत, कारण आजच्या रात्रीमध्ये अजूनही बरेचसे सामने शिल्लक आहेत. सामना क्रमांक 3 पाहतोय. यानंतरचा 4था सामना जो पाहायला मिळेल, ज्योती एंटरप्राइजेस विरुद्ध शौर्य अकॅडमी पोलादपूर. टॉस जिंकला आता अभि केसरकरने आणि सांगितले की आता आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू, कारण पहिल्या मॅचमध्ये त्यांनी धाडसी निर्णय घेतला होता. त्यांनी सांगितलं की फलंदाज लवकर बाद झाले त्याच्यामुळे धावा कमी झाल्या, परंतु आता कमी धावसंख्येमध्ये आम्ही रोखू शौर्य अकॅडमी पोलादपूरला. पुढचा सामना डो आरडायचा असणार, परंतु या सामन्यामध्ये बरंच काय वाढवून ठेवलंय. गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज यासीन. पुन्हा एकदा वेगवान बॉल खाली राहिला, उत्तर नव्हतं, पाहत राहिला तात्या. डॉट चेंडू, डॉट बॉलने सुरुवात यासीन दामनकरची पाहायला मिळते. चरई एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करते. चांगली गोलंदाजी त्याची सातत्याने, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी ही त्याची नेहमीच चांगली राहिली आहे. पुढचा बॉल, एक वेगळा फटका खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक येतोय डॉट बॉल. 2 लगातारचे डॉट आलेत. यासीन दामनकरची गोलंदाजी अगदी या धावा डिफेंड करेल की काय असं सांगते, परंतु 2 बॉल जर पाहिले तर तात्याला अडचणीत आणलंय आणि कुठंतरी दबाव आता निर्माण करण्याचा प्रयत्न यासीन कडून होतोय या फलंदाजांवरती. परंतु आता काहीशी चर्चा झाली. या बॉलला सिंगल काढून दिले. इथे मात्र बॉटमॅनच्या सहीने एक प्लेस केलाय. एक धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. दुहेरीचा प्रयत्न झाला, ही धाव अंगलट येऊ शकली असती. थ्रो जर चांगला असता तर विनीत सकपाळ परतला असता, परंतु तो बचावलाय. आज पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुनीलजी सकपाळ साहेब यांचा जन्मदिवस देखील होता. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या वतीने आणि असोसिएशन कमिटीच्या वतीने. पुढचा बॉल यासीन दामनकर घेऊन निघालेत बॉलिंग मार्क वरती. हा फटका आलाय ऑन साइडला, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक कमलेश जगताप आता चुकी करणार नाही, त्याने जेल टिपलाय आणि फलंदाज तात्याचा खेळ या ठिकाणी संपलाय. थँक्यू. विकेट आली. तात्या एकेरी दुहेरी धावांवरती भर देत होता. मोठ्या फटक्यामध्ये तो मोठा फटका खेळण्यास गेला, परंतु तिकडे कमलेश जगताप नावाची भिंत उभी होती, त्याने कॅच पकडला. विकेट मात्र मिळाली. आज आणखीन एक विकेट. 3 खेळाडू बाद झालेत. एसकेला इव्हेंटला तिसरा धक्का बसलाय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 21ला 3 सध्याच्या घडीला पाहायला मिळते. साहिल कदम नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. 5व्या क्रमांकावरती साहिल कदम आलाय. पाहूया कशा पद्धतीने आता तो बॅटिंग करेल.
परंतु विनीत सकपाळ काहीशा टिप्स त्याला देतोय. आता एकेरी द्वैत धावांवरती भर द्यावा लागेल आणि स्ट्राईक विनीतला जास्तीची घ्यावी लागेल, कारण रिक्वायर रन रेट देखील तेवढाच वाढतोय, पुढे जातोय. 60 धावांचा पाठलाग करायचा, 21 झाल्यात. परंतु यासिन दामनकरचं हे वैयक्तिक दुसऱ्या संघाचं तिसरं षटक आहे ना, ते देखील चांगलंच राहिलंय. पुढचा बॉल फटका या ठिकाणी फसलाय. आणखीन एक विकेट मिळू शकते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते विजय चौधरी सर, परंतु हा झेल झालेला नाहीये. कॅच ड्रॉप. साहिल कदमला हे जीवदान मिळाले. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या 22 धावा धाव फलकावरती आहेत. चला, बॅरिगेटच्या आतमध्ये कोणताही प्रेक्षक नसेल, कृपया ही विनंती असणार आहे तुम्हाला प्रेक्षक कक्ष बनवल्या, गॅलरी बनवल्यात, तिकडे तुम्ही जाऊन आस्वाद घेऊ शकता. बॅरिगेटच्या आतमध्ये प्रेक्षक कुणीही नसावा. नंतर आमच्या आयोजन कमिटी तुमच्यापर्यंत येईल असं काही करू नका. कृपया सहकार्य करा. 6 दिवस तुम्हाला मेजवानी आहे क्रिकेटची. आजची पहिली रात्र. लकी ड्रॉ कुपन सतीशजी बेलोसे, सानवी वॉरियर्सचे सर्वा संघ मालक यांचं आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. हा बॉल ऑन साईडला बॉटमॅनच्या सहाय्याने खेळाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 23 वरती. साहिल कदमच्या बॅटमधून आपण पाहिलं विनीत सकपाळ आणि साहिल कदम ही जोडी आता मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती झाल्या त्या 3 बाद 23 धावा धाव फलकावरती. ड्रिंक्स ब्रेक ऐकूया जी के साऊंडचं एक संगीत. चेक. थँक्यू. झाकमाता नगर या ठिकाणावरती रस्त्यावरती काही वाहनं पार्क करण्यात आली आहेत. कृपया लवकरात लवकर आपण व्यासपीठाच्या पाठीमागे एक प्रशस्त असं आपण वाहन स्थळ उभं केलंय, तिथे गाड्या आणून पार्क करा. पार्किंग प्लॉट उभं करण्यात आलंय. आयोजकांनी या गोष्टी सर्व नीटनेटक्या स्वरूपामध्ये करून दिलेल्या आहेत. खेळाडूंनीही आधी त्या नीटनेटक्या शिस्तीचं पालन केलेलं आहे. प्रेक्षकाला नम्रतेची कळकळीची विनंती आहे की हात जोडून विनंती की आपण जी वाहनं आहेत त्या सुस्थळीच पार्क करा, जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. आणि प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की समोर कोणी जास्तीची गर्दी करू नका. रेलिंगच्या समोर कोणी बसू नका. थोड्याच वेळापूर्वी एक नव्हे तर 1-2 अपघात असे घडलेत की खेळाडू बाउंड्री लाईनवरती जास्तीचे धावत जोराने जात असताना पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये चला घाई करा. दादा 5 मॅचेस अजून बाकी आहेत. चला घाई करा. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. जोये 11 चढाई मोल्ला. या मॅचमध्ये 18 बॉलचा खेळ संपला. 18 चेंडू आणि विजयासाठी अजून आवश्यकता राहिली आहे. सदतीची गरज आहे. 18 चेंडू आणि सदतीची आवश्यकता. पहा, आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना, चांगला प्रतिसाद आलेला पाहायला मिळाला आहे. सिद्धेजी शेठ साहेब, आपण अद्याप पाहिलं तर जिथे फ्री स्वरूपामध्ये जे आपण लकी ड्रॉचे कुपन ठेवलेले आहेत, 200+ पेक्षाही जास्त प्रेक्षक वर्गाने आतापर्यंतची आपल्या नावाची नोंदणी केलेली आहे. प्रेक्षक वर्ग हो, अजूनही कुपनचं काउंटर चालू आहे. मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला कुपन मिळेल. कुपनवरती तुम्ही एक स्कूटी जिंकू शकता, एक LED TV जिंकू शकता, एक फ्रीज जिंकू शकता. आणि अगदी तेही फ्री आहे. आणि अगदी 50 असे पारितोषिक आहेत जे विविध तुम्हाला दिले जाणार आहेत. त्यामुळे आजच प्रत्येकी एकच कुपन तुम्हाला दिलं जाईल. आपल्या नावाची नोंदणी करून घ्या. मोबाईल नंबर तिथे रजिस्टर करा. आणि त्यामुळे ते लिमिटेड स्टॉक आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर आपल्या नावाची नोंदणी करून घ्या. लवकरात लवकर आपल्याला स्कूटी जिंकण्याचा एक सर्वाधिक मोठी सुवर्ण संधी आहे. तसेच रील्स कॉम्पिटिशन ही स्पर्धा देखील ठेवली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी मॅच दरम्यान रील्स बनवणं बंधनकारक असणार आहे. अंतिम उपविजेत्या संघाला त्या रील्स स्टारला बक्षीस देण्यात येईल. कोणत्याही एका खेळाडूची रील्स ग्राह्य धरली जाणार नाही. आयोजक योग्य रील्स निवडून विजेता घोषित करतील आणि 4 लोगो ते कंपल्सरी असणार आहेत त्या रील्समध्ये.
यंगस्टार पोलादपूर तसेच जर पाहिलं तर सिद्धेश शेठ युवा मंच आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचा लोगो आणि PTPL लोगो हे 4 लोगो असणं बंधनकारक असणार आहे तुमच्या रील्समध्ये. चला सुरुवात करायची आहे. आणि इथं जर पाहिलं तर काहीशी दुखापत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते का पाहावं लागेल. अंबिके मेडिकल यांच्या माध्यमातून आपल्याला फर्स्ट एड किट बॉक्स देण्यात आलाय. त्यांचं देखील आम्ही आभार मानू या स्पर्धेच्या माध्यमातून. चला विनीत सकपाळ पुन्हा एकदा सज्ज होईल. 18 बॉलमध्ये 37ची आवश्यकता असताना पहिला चेंडू डॉट आलाय. आता चेंडू शिल्लक आहे ते 17 बॉलमध्ये 37ची आवश्यकता आहे. 37 धावा या पुढे मात्र बनवायच्यात. यूट्यूब वाहिनीला tenniscricket.in ला देखील आमचे बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पहिल्या दिवसामध्ये पहिल्या रात्रीमध्ये त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करू, त्यांचे देखील आभार मानू. असंच 6 दिवस या स्पर्धेचा आस्वाद घ्या. आणि जे प्रेक्षक मैदानामध्ये दाखल झालेत तुम्ही लकी ड्रॉ कुपन घेऊन भरघोस बक्षीस जिंकू शकता. आडव्या बॅटनं समोर खेळाय, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचणार तोपर्यंत बॉल पोहोचेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. चला सॉरी माफी असेल चौकार आलाय. एक टप्पा घेतल्याने चेंडू बाहेर गेला आणि 4 धावा आल्या. 4 धावांनी संघाची धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचली आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. अभि मेहता नक्कीच आनंद घेत आहेत ते देखील. पुढचा बॉल चौकार आल्यानंतर हा बॉल देखील जर पाहिला तर चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉट वरतून चेंडू निघून गेला विकेट किपरच्या दिशेने. या PTPL स्पर्धेमध्ये बरेचसे खेळाडू खेळत आहेत. काहीशे लिजेंडरी खेळाडू देखील आपण पाहतो. त्यापैकी सुनील उतेकर पहिल्या मॅच मध्ये केवळ एका धावेचे षटक त्यांनी हाताळलं होतं. जी काही कामगिरी सुनील उतेकरची सध्याच्या घडीला करतायत DVPL स्पर्धेमध्ये देखील त्यांची कामगिरी चांगली राहिली होती. आज चांगली गोलंदाजी सुनील उतेकरची पाहायला मिळाली. हा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय परंतु स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न केलाय. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा आदेश तुडीलकर पहिले 2 गोलंदाज आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आणि धावा रोखण्याचं काम त्यांनी केलंय आणि विकेट देखील मिळवल्यात. विकेट टेकर म्हणून आपण पाहिलं तर यासिन दामनकरला पाहिलं. आदेश देखील तशीच गोलंदाजी करतायत. विनीत सकपाळ सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मोठे फटके खेळतोय परंतु डॉट बॉल देखील तेवढेच येत आहेत. हा फटका आलाय. विनीतचा तडाखा बसतोय का? हो प्रेक्षक आहेत तिकडे बॉल जाईल आणि धावा मिळतील त्या 6. होती आणि तो फटका आता आलाय विनीत सकपाळच्या बॅट मधून. पण फ्रॉम सडवली गावचा हा एक अष्टपैलू खेळाडू त्याच्या बॅट मधून धावा 6 आल्यात. पुढचाच बॉल घेऊन आदेश तुडीलकर. हा देखील ओव्हरफुल टॉस मनगट वळले. बॉलला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे चुकी झाली. बॉल निघाला पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळत आहेत त्या 4. येतोय तो चौकार. एक षटकार एक चौकार. 10 धावा 2 बॉलवरती आले आणि संघाची धावसंख्या 37 वरती जाऊन पोहोचली. आता कुठेतरी डिमोरे चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालाय कारण धावा बनत नव्हत्या. चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु त्यांनी हार मानली नाहीये. पहिल्या मॅच मध्ये देखील डिमोरे यांना आपण पाहिलं अगदी सामन्याकडे विशेष बारकाईने लक्ष त्यांनी दिलं कारण त्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. चला थोडीशी घाई घ्या. घाई करायची स्पीडअप घ्या. थांबू नका सामना. संघाची धावसंख्या 37 वरती गेली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 37 झाल्यात. येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये करायच्या त्या 23 धावा. 12 चेंडू 23 ची आवश्यकता. सामना रंगलाय. सामना आता मात्र जर पाहिलं तर रंगात आलाय असंच म्हणावं लागेल. 12 बॉल आणि 23 ची आवश्यकता. चला थोडंसं स्पीडअप घ्या. आदेश विनंती असणारे जुआ 11 सरी मोहल्ला. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता.
गोलंदाजी मार्कवरती दिनेश आलाय. दिनेशने पहिल्या मॅचमध्ये कंजूसभरी गोलंदाजी केली होती आणि पुन्हा एकदा तोच आता या मॅचमध्ये महत्वाच्या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. जो जिंकेल तो क्वालिफाय होईल सुपर 12 साठी. 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि या मॅचमध्ये जिंकणारा पहिला संघ सुपर 12 साठी दाखल होईल. कोण जिंकेल ही मॅच? 12 चेंडू आणि 23 ची आवश्यकता. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला साहिल कदम एका धावेवरती खेळतोय तर डाव सावरतोय या ठिकाणी विनीत सकपाळ धावांची लयलोट तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. संघाचा तारण आहे, संघाचा दिशादर्शक आहे. नेहमी ज्या ज्या वेळेला ज्या संघातून संधी मिळते विनीत सकपाळला त्या संधीचं सोनं त्यांनी नेहमीच केलंय. परंतु आता ही मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. जोया 11 तरी मोल्लाने देखील पहिला सामना जिंकला. 12 बॉल 23 ची आवश्यकता आहे. सामना आता दोन्ही टीमच्या बाजूने आहे. जो चांगला खेळ करेल तो जिंकेल आणि जो पराभूत होईल त्याला आणखीन एक संधी असणार आहे. पाहूया गोलंदाजी मार्कवरती दिनेश मॅन फ्रॉम पितळवाडी. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो हा गोलंदाज देखील. पहिलाच बॉल डीप मिड विकेटला खेळ आहे. तिकडे कीर्तिराज पाहायला मिळत आहेत. चेंडूची फेकी होईल. धाव मिळेल ती केवळ एक. कीर्तिराजला आम्ही कोंडवीच्या टीम मध्ये पाहतो आणि चांगली कामगिरी कीर्तिराजची सातत्याने होते. एक चांगला गोलंदाज देखील कीर्तिराज आहे परंतु त्याचा वापर अद्यापही झालेला नाहीये. पाहूया आता एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे 11 बॉलमध्ये 22 अजून करायच्यात. म्हणजे प्रत्येक बॉलवरती 2 धावा येणं बंधनकारक आहे. 11 बॉल 22 ची आवश्यकता. विनीत सकपाळ बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार. संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम तो करतोय. कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट. कॅप्टन तो खेळतोय. आडव्या बॅटनं ऑन साईडला टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे बॉल स्टॉप केलाय. अडवला गेलाय. विजय चौधरी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये बरेचसे पोलीस बांधव देखील खेळत आहेत प्रत्येक संघामध्ये. आपण नारायण दर्डे यांना पाहिलं, आकाश कोळी यांना पाहणार आहात. विजय चौधरी हे देखील खेळत आहेत. शिक्षक आहेत नितेश कोंडाळकर सर हे देखील खेळणार आहेत. चला प्रेक्षक तिथून गाड्या काढा. प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणाहून स्क्वेअर लेगला फटका. विनीतच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक नाहीये ते क्षेत्र निवडलं आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. चौकार. थँक्यू. पोलादपूर तालुक्यामध्ये 2 खेळाडूंच्या नावाची चर्चा सध्याच्या घडीला आहे. अजिंक्य पवार आणि आर्यन पवार आपण पाहतोय. आयकॉन खेळाडू आहेत. आर्यन पवार पळचिल एक्सप्रेस सध्या फॉर्मात आहे. पुढचा बॉल खोलात टाकलेला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आदेश तुडीलकर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा कंप्लीट. बॅकअप त्या ठिकाणी नव्हतं परंतु आता बॅकअप मिळालं. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे गेली. 1 शॉट आहे. एस अंपायर्स प्रदीप शिंदे सर आपण पाहतोय. 1 धाव मिळेल. 1 धाव शॉट आहे. संघाची धावसंख्या 43 वरती जाऊन पोहोचल्या. 43. विनीत सकपाळ जोपर्यंत खेळतोय मैदानामध्ये त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. टीमला क्वालिफाय करायचं असेल तर बॅटिंग करावी लागेल. फुल टॉस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. आदेश पोहोचेल तिकडे. दुहेरीचा प्रयत्न होणार नाही कारण आदेश एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून आहे. चांगल्या दर्जाची फिल्डिंग त्याची नेहमीच चांगली राहिली. 2 बंधूंची चर्चा ज्यावेळेला बॅटिंग नाही झाली बॉलिंग नाही झाली परंतु क्षेत्ररक्षणामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चला ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक केला जाईल. DRS या तिसरे पंच. चला या आपण चेक करूया. टेनिस क्रिकेट .in वरती ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूया. DRS घेण्यात आलाय. चेक केलं जाईल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे की नाही हे पाहिलं जाईल. धावांची आवश्यकता आहे. सामना क्रमांक 3 पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर या स्पर्धेला योगेश पेनकर या खेळाडूची उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्याच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. नो बॉल.
चला नो बॉल. संघाची धावसंख्या 45 धावा, ज्या म्हणजे धावा मिळत आहेत. 5 ज्या वेळेला साहिल कदम नॉन स्ट्राईक एंडला उभा होता त्याने सांगितलं की तिसऱ्या पंचांची मागणी व्हायला हवी आणि ती झाली आणि नो बॉल मिळाला. धावा आल्या. 15ची आवश्यकता आहे. 45 झाल्यात. पंधरा धावांची आवश्यकता, जी मात्र विजयासाठी असणार आहे SK लाईव्ह इव्हेंट या टीमला. दिनेशने मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता कुठेतरी धावा त्याने खर्च केल्यात. चला फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव केला जातोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे आणि त्यामध्ये थोडीशी कसरत करावी लागते. खेळाडूंची धावपळ होते, खेळाडूंची जागा बदलली जाते आणि तेच पाहायला मिळते आता. साहिल कदम या टीम मध्ये कोंडवीचा कीर्तिराज खेळतोय. तो देखील एक चांगला गोलंदाज आहे, परंतु अद्यापही या मॅच मध्ये देखील त्याचा वापर झालेला नाहीये. ही चिंतेची बाब असणार आहे. जो या 11 सरही मोडला टीमसाठी, परंतु आदेश नेतृत्व करतोय. एक सामना जिंकलाय आणि जो संघ पराभूत होईल या मॅच मध्ये त्याला एक संधी अजूनही असणार आहे आणि पुढच्या सामन्यामध्ये जो संघ विजेता होईल त्यांच्यासोबत ती मॅच होईल. पहिल्या बॉलवरती खोलातला बॉल, हा बॉल निघून जातोय सर विकेट कीपरकडे. चांगली गोलंदाजी दिनेशची पाहायला मिळते. प्रचंड वेगाने गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो आणि आता पाहायला मिळालाय. खराब बॉल टाकल्यानंतर आता हा बॉल निघून जातोय विकेट कीपरच्या दिशेने. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिरावली 45. येणारे बॉल शिल्लक आहेत ते आता मात्र इथून पुढं 7 बॉलमध्ये करायच्या त्या 15 धावा. 7 चेंडू आणि 15. मॅच पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळते. अटीतटीचा सामना आहे. 7 बॉल 15 धावांची आवश्यकता. हा पुन्हा एकदा खोलत टाकलेला बॅटची कडा घेतली. चेंडू निघालाय, जमिनीला गुदगुल्या करत जाऊन पोहोचतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय तो नशिबाचा चौकार. शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि आता सामना 6 बॉल 11 वरती. उमेश शिंदे भाऊ एक अंडरआर्म क्रिकेटचे खेळाडू आपण पाहतोय, ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत खास घाटकोपरवरून. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण करूया. सर संदीप कदम यांचे मित्र उमेश शिंदे भाऊ, आपलं हार्दिक स्वागत. चांगली स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत असणारी ही स्पर्धा. यंगस्टार पोलादपूर, सिद्धेश शेट्टी युवा मंच सर्व काही या स्पर्धेने दिले. प्रेक्षकांसाठी देखील आणि खेळाडूंसाठी देखील भरघोस बक्षीस असणारी स्पर्धा आज आपल्या भेटीला येते. PTPL 5वं पर्व पोलादपूर तालुका प्रीमियर लीग सीझन 5.0. ज्योती एंटरप्राइजेस संघ पुढच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मंगेशजी बेलोसे साहेबांचं पुन्हा एकदा आगमन होते. एक उत्कृष्ट आपण पाहिलं तर शरीर सौष्ठव तसेच गोल्डन मॅन अनेक नावं त्यांची आहेत मंगेशजी बेलोसे सरांची. संघ नेहमीच ते देखील दाखल करतात. सानवी वॉरियर्स असेल, आता SKMB हा संघ तो पाहायला मिळतोय. संदीप कदम आणि मंगेश बेलोसे यांच्या नावाची चर्चा देखील नेहमीच होते आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये देखील मालिकेवरसाठी 2 व्हीलर बाईक ठेवली होती. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सामन्याला बराचसा विलंब होतोय. पंच आमचे दोनही पंच खेळाडूंना थोडीशी ताकीद करा. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे त्या 11 धावा. गोलंदाजी मार्कवरती आलाय यश तांबे. यश तांबे येतोय, परंतु विनीत जो शेवटच्या षटकापर्यंत थांबलाय, लढतोय, संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय. विनीत चकपाळ संघाचा कॅप्टन आहे. मॅच जिंकून द्यायची त्याला, त्याचे प्रयत्न पुरेपूर चालू आहेत. परंतु आता गोलंदाजी मार्कवरती आलेला हा गोलंदाज पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. धावा रोखेल का या 6 बॉल 11 चे मात्र पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 11ची आवश्यकता. पोलादपूरमध्ये आल्यावरती पोलादपूर
गावामध्ये जात असताना आणि पोलादपूर स्टँडच्या बाजूला मनसूर वडापाव याचा आस्वाद प्रत्येक जण घेत असतो. आणि या नक्कीच ते मुन्नाभाई त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि त्यांचं देखील आम्ही आभार मानू. पुढचा बॉल हा खराब बॉल पाहायला मिळेल का पाहावं लागेल, परंतु बॉल सरळ जातोय विकेट किपरच्या दिशेने. पण आमचे नंदू मांडे सर पाहायला मिळतात एक स्तब्ध पंच म्हणून. नंदू मांडे सर अगदी लेखक देखील आहेत. बरेचसे लेख ते लिहितात. प्रत्येक आवडत्या व्यक्तींवरती स्टेटसच्या माध्यमातून तो लेख पाहायला मिळतो, वाचायला मिळतो. हा देखील बॉल दुसरा देखील वा, चांगली गोलंदाजी यशची. 2 लगातारचे चेंडू आले डॉट. आता सामना 4 बॉल आणि 11 वरती आलाय. 4 चेंडू 11 धावा. आता डगआउट मध्ये सुरू असलेले विनीत बाबा काहीतरी करायला हवं. 4 चेंडू 11. SK लाईव्ह इव्हेंट खास करून दत्ता मोरे डी मोरे म्हणत असतील विनीत भावा या धावा व्हायलाच हव्या. संघाचे संघ मालक. 4 बॉलमध्ये 11ची आवश्यकता. दरेकर साहेब आमचे नक्कीच या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. आमचे राजे दादा. आणखीन एक लगातारचा तिसरा बॉल आलाय डॉट डॉट आणि डॉट. डॉट बॉलची मालिका सुरू आहे. 11 चरई मोहल्ला कडे सामना जातोय तर कधी SK लाईव्ह इव्हेंट बोरावळे चरई मोहल्ला बोरावळे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जी मात्र पाहायला मिळते. 3 बॉल 11ची आवश्यकता. 3 बॉलवरती एकही धाव खर्च केलेली नाहीये. यश तांबे किंवा हे खेळाडू पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनने दिले आणि त्यांना जी जिम्मेदारी दिली ती निभावली आहे प्रत्येक खेळाडूने. आणि आता यश तांबे देखील तेच करतोय. 3 लगातारचे डॉट आलेत. शेवटचे 3 बॉल 11ची आवश्यकता. हा बॉल फटका फसलाय. पाहाव्या विकेट मिळते का. क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत. एक धाव तर कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते का पाहावं लागेल. विनीत स्ट्राईक वरती आलाय परंतु ही विकेट साहिलला सॅक्रिफाय करावी लागेल आणि फलंदाज साहिल होईल या ठिकाणी बाद. आता शेवटचे 2 बॉल. एकच धाव आली आहे. शेवटचे 2 बॉलवरती धावांची आवश्यकता असणार आहे ती 9 धावांची आवश्यकता. 10 धावांची आवश्यकता. सॉरी 50 झाल्यात. 10ची आवश्यकता. 2 बॉलमध्ये 1 षटकार 1 चौकार मारायचा आहे. सर टाय झाल्यावरती चला 2 बॉलमध्ये 10ची आवश्यकता आहे. सामना बरोबरीत सुटला टाय झाली तर तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही सांगू. 2 बॉल आणि 10ची आवश्यकता. पहिला हा बॉल पुन्हा एकदा पायावरती. वा, चांगली गोलंदाजी या ठिकाणी. LBW विनीत सकपाळ बाद. शेवटचा बॉल. आता विनीत सकपाळ मात्र जो थांबला होता तो बाद झाला. कंपल्सरी धावा तुम्हाला बनवायच्यात म्हणजे कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. लीग मॅच मध्ये धावा कंपल्सरी तुम्हाला बनवायच्यात. शेवटचा बॉल 1 बॉल आणि आता धावांची आवश्यकता असणार आहे ती 10. मुंडे सर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल खेळण्यासाठी दाखल झालेत. 60चा पाठलाग करायचा आहे. एक खराब बॉल षटकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकतं SK लाईव्ह इव्हेंटचं, परंतु ते करावं लागेल. परंतु यश तांबेने जी काही शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी केली आहे ना अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याची राहिली आहे. शेवटचा बॉल 10ची आवश्यकता. बरेचसे प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत युट्यूब वाहिनीवरती आणि सर्वांनी सांगितले की स्पर्धा अगदी नियोजन परफेक्ट आहे. चांगली स्पर्धा आहे. पोलादपूर तालुक्यातील नंबर 1 ची स्पर्धा जी मात्र पाहायला मिळते. हा फुलटॉस बॉल खेळला परंतु धावा मिळाल्या त्या 4 आणि सामना गमावलाय 5 धावांनी SK लाईव्ह इव्हेंटने आणि जिंकलाय तो झोया 11 चरई मोहल्ला. हा संघ सुपर 12 मध्ये
दाखल होतोय. वेल प्लेड. जोया 11 सरई मोल्ला, नासिर मजगनकर आणि समी मजगनकर यांच्या मालकीचा संघ जोया 11 सरई मोल्ला दाखल होतोय सुपर 12 ला. आणि आता पुढच्या मॅच मध्ये संधी असणार आहे ती SK लाईव्ह इव्हेंट या टीमला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार चला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देऊया.